अरे कशाला चिची करताय, त्यांचं कामच आहे. कसलं काम? आणि माझ्याकडे बघा, वाटतंय मी खून करू शकेन. नरडं धरायचं म्हटलं तरी मला टाचावर करायला लागतात. मग माझ्याकडे बघून वाटतंय मी खून करीन. हा सरपंच, वाटतंय का? अहो माझ्या चहात साधी माशी पडली ना, मी बाहेर काढत नाही, तसाच चहा पाजतो. तसा चहा नाही पाजत माणसांना, मुद्दा तो नाहीये. एवढा तर आयुष्य आहे मी खून करीन. वय खून बोला की सरपंच. अरे पण पोरांनो, ते जामकर साहेब धमकी देऊन गेल्यात सगळ्यांना. जो कोण विरोध करेल ना त्याला आरोपी करणार म्हणल्यात. सरपंच, आता माझं तर ठरलंय, मी काय त्या पोलीस चौकीत ठसा द्यायला जाणार नाही म्हणजे नाही. अहो तुम्ही कशाला चिची करताय, त्यांचं कामच आहे ते. ए गप तू, आमचं ठरलंय ठसा देण्यावर बहिष्कार टाकायचा. पोलीस आहे म्हणून काय त्यांची मनमानी चालणार नाही. कोण म्हणता घेणार हाय? आम्ही ठसा देणार नाही. कोण म्हणता घेणार हाय? आम्ही ठसा देणार जर नाही. गावातल्या लोकांनी ठसे नाही दिले तर मला तो आरोपी नेमका कोण आहे हे कसं कळणार? मला त्याला शोधावंच लागेल. काहीही करून सगळ्यांना हाताचे ठसे द्यायला तयार करावं लागेल. कोण म्हणता घेणार हाय? थांबा थांबा, लगेच घोषणा बिषणा द्यायची गरज आहे का? मग काय झालं नीट समजून घ्या सरपंच साहेब तुम्ही पण. मला तरी यात काय चुकीचं वाटत नाही बघा. अरे गोपाळ, अरे काय नाही, तू समजून घे भावा. नाही मला कळतंय की जामकर साहेबांनी सगळ्या गावाला आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला राग आलाय. हेच कळतंय मला, समजतंय. पण बरं आपण आरोपी नाही. पण भावांनो, सरपंच साहेब हे सगळं आमच्या घरामध्ये घडलंय. याच आमच्या घरात घडलंय, उद्या तुमच्या घरात घडू शकतं. नाही घडू नये, माझी इच्छा आहे कोणाच्याच घरात घडू नये. पण घडलं तर अहो आम्ही काय भोगतोय मला माहितीये ना, ती तुम्हाला नाही भोगायला लागलं पाहिजे. बघा आपण जर ठसं नाही दिलं तर तो आरोपी कोण आहे कळणार नाही, परिस्थिती अवघड होऊन बसल. कळतंय का? ताई, बाई, अक्का, दादा, काका, मामा, तात्या, भाऊ. गोपाळ नावाच्या टेलरची सभा. गाडी वळवा. आता ऍज अ सरपंच म्हणून तुम्हीच मला सांगा, आपल्या गावामध्ये एक गुन्हेगार गुन्हा करतोय, अपराध करतोय आणि मोकाट फिरतोय, हे बरं दिसतंय का? उलट अशा वेळी आपण एक गावकरी म्हणून, एक सजग नागरिक म्हणून पोलिसांना मदत केली पाहिजे. अहो ठसे दिले पाहिजे. आणि मुळात जर का आपण अपराध केलाच नाही, गुन्हा केलाच नाही तर घाबरायचं काही कारणच नाही ना. हा, आपण सगळ्या गावकऱ्यांनी एकी दाखवली पाहिजे, पुढंच धुवून सगळं केलं पाहिजे. अहो आज आपण एक पाऊल पुढे टाकण्यानं जर का जामकर साहेबांना तो आरोपी सापडणार असेल तर यानं आपला फायदाच आहे की. याला म्हणतात विचारानं वागणारा माणूस. ए धुंदार, अरे नुसता माणूस नाही, देव माणूस. आपल्या गावचा आपला देव माणूस. आपला देव माणूस सांगतोय म्हणलं ऐकायला पाहिजे का नाही? ऐकलं पाहिजे आपण.